नमस्कार, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण एकदम टेस्टी आणि मऊसूत असा मटर पुलाव बनवणार आहोत. तर नक्की एकदा करून बघा. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर हा आता आपल्याला धुवून भिजत घालायचा आहे. तर मी फक्त 10 ते 15 मिनिट भिजत घातला. हंडी गरम झाल्यावर यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलं आणि आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया. तर 2 तेजपत्ता, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 5 ते 6 काळी मिरी, 1 चक्री फूल आणि 1 चमचा जिरा घेतलेला आहे. दालचिनीचे 3 तुकडे घेऊन आता आपल्याला याची चांगली फोडणी करून घ्यायची. तर तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये हे खडे मसाले घालून परतून घ्यायचे आणि खडे मसाल्याचा सुगंध आल्यावर यामध्ये कांदा घालून घ्यायचा. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहे. आता आपल्याला हे कांदे चांगले परतून घ्यायचे आहे. तर आपल्याला हे ब्राऊन न करता त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहे. तर आता छानपैकी आता आपण हे कांदा आपण परतून घेऊया. तर कांदा इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे, कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे. आता यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालूया. तर मी कांद्याच्या हिशोबाने 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपण चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. तर एकदम छानपैकी आपली अद्रक लसणाची पेस्ट परतून झालेली आहे आणि बघू शकता आता कांदा पण आपला कलर त्याचा चांगला चेंज झालेला आहे आणि एकदम सुगंध असा यायला लागतो. तर आता आपण यामध्ये मिरची घालूया. तर आपण इथे लाल मिरची वापरणार नाही, तर हिरवी मिरची वापरणार आहे. तर मी इथे तिखटवाली हिरवी मिरची वापरलेली आहे. तर ही मिरची मी मिक्सरमधून थोडी जाडसर करून घेतलेली आहे. तर 1 चमचा मी मिरची घालून घेतली आणि आता ही मिरची पण आपल्याला परतून घ्यायची आहे. मसाला चांगला परतला तर पुलावाची टेस्ट इतकी अप्रतिम येते. तर खूपच छान असा हा पुलाव बनतो. तर नक्की एकदा करून बघा. तर बघू शकता मिरची आपली चांगली परतून झाली. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा. तर मी ते 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. आता हा टोमॅटो पण आपण परतून घेऊया. तर आपल्याला हा टोमॅटो नरम करून घ्यायचा आहे, जास्त परतवायचा नाही, कारण अजून आपल्याला भरपूर साहित्य घालायचे असल्यामुळे त्या थोड्या वस्तू अर्ध्या सेकंदासाठी परतून त्या पूर्ण व्यवस्थित परतल्या जातील आणि मसाला सगळा एकदम छानपैकी परतला जातो आणि टेस्ट खूप छान येते. तर टोमॅटो इथे चांगला नरम झालेला आहे आणि मसाला पण चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी ताजा वाटाणा घालून घेतला, 1 वाटी गाजर कापून घातलेले आहे. आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर छानपैकी आता आपण या भाज्या मसाल्यामध्ये परतून घेऊया. 1 मिनिटासाठी मी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत. तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर आपल्या अंदाजाने यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मीठ भाज्या घातल्यानंतरच घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या अळणी लागत नाही. नाहीतर तांदूळ घातल्यावर जर मीठ घातलं तर भाज्या आपल्या थोड्याशा अळणी लागतात. तर आता आपण ह्या भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊया. तर भाज्या चांगल्या मिक्स झालेल्या आहे. आता यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालून घेऊया. तर तांदूळ आपला घालून झालेला आहे. तर आता हा चांगला मिक्स करून घेऊया. तर एकदम छानपैकी आपला हा पुलाव बनतो. तर एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर भाज्या आपल्या इथे छानपैकी मिक्स झालेल्या आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. तर मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले होते. तर मी इथे 3 वाटी पाणी न घालता 4 वाटी पाणी घालणार आहे, कारण मी जो तांदूळ वापरला त्याला थोडंसं पाणी जास्त लागतं, म्हणून मी 1 वाटी पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे. तर आता पाणी घातल्यानंतर छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया आणि या वेळेला जर इथे मीठ चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे अळणी असेल तर आपल्याला थोडंफार मीठ वरून घालता येतं. तर 1 उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे आणि 4 ते 5 मिनटामध्ये आपला हा पुलाव छानपैकी तयार झालेला आहे. तर 5 मिनटं झाल्यानंतर मी यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता एकदम छानपैकी आणि सुगंधित असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. एकदम मऊसूत आणि मोकळा सुटसुटीत असा हा पुलाव बनलेला आहे. आता यावर जर तुम्हाला खाताना तूप घातलं आवडत असेल तर तूप घालू शकता. खूपच अप्रतिम लागतो. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर एकदम टेस्टी असा आपला मटर पुलाव तयार झालेला आहे. तर नक्की करून बघा.